श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते, सुख, समाधान, ऐश्वर्य लाभते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. तर अशा या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत ठाकूरदास बुवांचा कुष्ठरोग स्वामींनी कसा बरा केला. भक्तांनो, ठाकूर बुवांनी मुंबईत ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधले आहे. तेथे त्याच्या उजव्या बाजूस स्वामींचे छोटे मंदिर बांधले असून त्यात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. ह्या मंदिराची स्थापना ठाकूरदास बुवा उर्फ श्रीकृष्ण बुवा यांनी केली आहे. हे बुवा दत्त उपासक होते व नित्य गाणगापूर येथे ते जात असत. पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. देह विद्रूप दिसू लागला. या रोगाचे त्यांना मरणप्राय दुःख झाले. अनेक औषधे करूनही कुष्ठरोग कमी होईना. म्हणून त्यांचे चित्त उदास झाले. काशीला जाऊन कायम वास्तव्य करावे या हेतूने ते गाणगापूरला पादुका दर्शन घेण्यासाठी आले. येताना त्यांनी तेथे कस्तुरी वाहण्यास आणली होती, परंतु ते विसरून गेले. मंदिरात कीर्तन करून त्यांनी काशीला जाण्याची श्रींची आज्ञा घेतली. दुसऱ्या दिवशी निघण्याचा निश्चय केला, परंतु त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे. सकाळी स्नान संध्या आटोपून त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तेथे गेल्यावर महाराजांची वस्ती कुठे आहे याचा तपास घेऊ लागले. एका भक्ताच्या घरी महाराज बसले होते. लगबगीने दर्शनास गेले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून त्यांनी दर्शन घेतले. महाराज त्यांना म्हणाले, हमारी कस्तुरी किधर है, अभी लाओ. तेव्हा बुवांना त्या कस्तुरीचे स्मरण झाले व आपण ती गाणगापूरला पादुकांवर वाहिली नाही हे महाराजांना कसे समजले याचे त्यांना नवल वाटले व मनोमन त्यांची खात्री झाली की श्री स्वामी हे दत्त अवतार आहेत, यात शंका नाही. नंतर तेथे राहून बुवा काही दिवस श्री स्वामींची सेवा करू लागले. एके दिवशी महाराजांनी बुवांच्या अंगावर धुळीतील जळके लाकूड फेकले. त्यावेळी जवळच असलेल्या सेवेकऱ्यांनी बुवांना सांगितले की तुमचे कार्य झाले. त्यानंतर बुवांनी
ते काष्ट नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप ते अंगावर लावू लागले व काही दिवसांत त्यांचे कुष्ठ नाहीसे झाले. बुवांचे तेथे वास्तव्य असताना त्यांची बायको राधाबाई येथे आली व महाराजांना पुत्र प्राप्तीसाठी तिने प्रार्थना केली. त्यावेळी महाराजांनी आपली टोपी काढून बाईंच्या ओटीत टाकली. प्रसाद मिळाल्याने आनंदाने दोघे उभयता मुंबईला परतले. पुढे त्यांना 1 वर्षातच पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव त्यांनी गुरुनाथ असे ठेवले व त्याचा व्रतबंध अक्कलकोटात श्री स्वामींचे सान्निध्यात केला. इसवी सन 1870 साली अक्कलकोटला शिवरात्रीच्या दिवशी बुवा कीर्तन करीत असताना महाराजांनी डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथांच्या डोक्यावर घातली. तेव्हापासून ठाकूरदास बुवा स्वामींचे परमभक्त झाले. श्री स्वामींनी आपल्या पादुका त्यांना एकदा भेट म्हणून दिल्या. श्री स्वामींच्या पादुका ठाकूर बुवांनी ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या. ठाकूरदास बुवांच्या मनात श्री स्वामींपासून गुरु उपदेश मिळावा असे आले. तेव्हा ते स्वामी दर्शनास गेले. तेव्हा स्वामी रागावून त्यांना म्हणाले, हमको कायको सताता है, हम पंतोजीपन नहीं करता. गाठ के गुरु वाट के चेले, हम करते नहीं देखे. काही समयानंतर बुवांनी परत निर्धार केला की श्री स्वामींचा अनुग्रह घेतल्या वाचून राहावयाचे नाही व त्यांनी महाराजांपुढे हात जोडले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जा, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांना कबीरांचे स्मरण झाले. काशी क्षेत्री रामानंदाचे समोर असेच कबीर अनुग्रहासाठी हात जोडून उभे होते. त्याला पाहून रामानंदांनी त्यांच्या पादुका कबीराला मारल्या. तेव्हा हाच अनुग्रह समजून कबीराने रामभक्ती करण्यास सुरुवात केली. बुवा असा विचार करीत असताना महाराज बुवांना म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल बुवांस परम आश्चर्य वाटले व महाराजांची अखेरपर्यंत त्यांनी भक्ती केली. श्री रामाच्या मंदिराशेजारी स्वामींचा मठ असण्याचे कारण असे की रघुनाथ जी के सन्निध हमको नाचने को जगा रखो अशी आज्ञा श्री स्वामींनी ठाकूरदास बुवांस केली होती. त्याप्रमाणे ठाकूरद्वार येथे रामाच्या देवळाजवळ श्री स्वामींचा मठ बांधला असून तेथे सर्व स्वामींचे उत्सव अजूनपर्यंत चालू ठेवले आहेत. असाच आणखी एक कुष्ठरोगी गाणगापुरास व्याधी शमनार्थ पुष्कळ दिवस दत्त सेवा करीत राहिला होता. एक दिवस त्याला अक्कलकोटला जाण्याविषयी दृष्टांत झाला. तेव्हा तो अक्कलकोटला येऊन स्वामी सेवा करू लागला. परंतु कुष्ठरोग कमी झाला नाही. तेव्हा त्याने एक दिवस श्री स्वामींची प्रार्थना केली की महाराज,
आता आपणास दुःख सहन होत नाही. आता मला मरण प्राप्त व्हावे असेच वाटते, म्हणजे मी या व्यथेतून मुक्त होईन. त्याची केविलवाणी स्थिती पाहून स्वामींना त्याची दया आली व त्यांनी आज्ञा दिली, विष्ठा घेऊन अंगाला लाव. या आज्ञेप्रमाणे तो श्री स्वामींना नमस्कार करून उठला व मनात म्हणाला, विष्ठाच अंगाला लावायची तर दुसऱ्याची कशाला. म्हणून त्याने श्री स्वामींचीच विष्ठा आणून त्याचा लेप अंगाला लावला व काही काळाने अंग धुतले. 8 दिवसात त्याच्या अंगावरील सर्व कुष्ठरोग बरा झाला. त्याचे शरीर दिव्य झाले. त्याने काही दिवस श्री स्वामी सेवा करून त्यांच्या आज्ञेने आपल्या गावाला गेला. तेथे तो स्वामी भक्ती करू लागला. भक्तांनो, संत असती वैद्यांचे वैद्य धन्वंतरी. अशा प्रकारे स्वामी चरित्राचा हा परमपवित्र अध्याय संपन्न झाला आहे. भक्तांनो, पुढील परमपवित्र अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.